हा विकास नाही का हो? हा दिसत नाही. ते चष्मा लावतात पण दुसरा चष्मा लावतात, दुसरा एक चष्मा लावायची गरज आहे काय की त्यांना. प्रचंड पैशाचा वापर केला आणि शहरातल्या लोकांची दिशाभूल केली. जानकर साहेबांना माझा प्रश्न आहे, एवढी ताकद तुम्हाला भारतीय जनता पार्टीने दिली असताना तुम्ही जर असं बोलत असता तुमचं कोण ऐकणार आहे हो? तुम्ही आता संपलेल्या जहाजमध्ये बसलेत हो त्या काँग्रेसमध्ये. भारतीय जनता पार्टीचे अनेक निष्ठावंत या काळात नाराज झाले आणि त्यांनी पक्ष सोडून गेला. याचा परिणाम काही होईल का निवडणुकांवर? लगेच माझ्यावर अन्याय झाला. काय अन्याय झाला तुमच्यावर? परभणी जिल्ह्यात जे 25 वर्षात झालं नाही ते पुढच्या 5 वर्षात भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून विकासाच्या रूपानं होईल. साहेबाब, जनतेला माझी हात जोडून विनंती आहे, विकासाला मतदान करा. राज्यात सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. मी सध्या परभणी जिल्ह्यात आहे आणि माझ्यासोबत परभणी जिल्हा भाजप ग्रामीणचे अध्यक्ष सुरेशजी बुमरे आहेत. यांच्यासोबत आपण चर्चा करत आहोत. एकूण परभणी जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टी आणि त्यांनी ज्यांच्यासोबत युती आघाडी केली त्या संदर्भात त्यांना आपण विचारणार आहोत. एकूण परभणी जिल्ह्यात कशा पद्धतीने भारतीय जनता पार्टी निवडणूक लढवते, कुणासोबत युती आघाडी झाली आहे आणि एकंदरीत सध्या कसा प्रचार सुरू आहे? भारतीय जनता पार्टी जिल्हा परिषद पंचायती विकासाच्या मुद्द्यावर मैदानात उतरलेली आहे. देशामध्ये कर्तव्यदक्ष ज्या माणसानं भारत देशाचं नाव जगाच्या कानाकोपऱ्यात नेलं, भारत देशाचा स्वाभिमान अभिमान वाढवण्याचं काम केलं आणि सर्वांगीण विकास करण्याचं काम केलं, असे देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब असतील आणि महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, भारतीय जनता पार्टीचे लोकप्रिय प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण साहेब असतील आणि निवडणूक प्रभारी माननीय नामदार चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टी जिल्हा परिषदला 50 उमेदवार आम्ही उभे केलेले आहेत आणि पंचायत समितीला 101 उमेदवार भारतीय जनता पार्टीचा उभा आहे. परभणी जिल्ह्याच्या सन्माननीय पालकमंत्री माननीय नामदार मेघना दिदी बोर्डीकर साकोरे असतील, भारतीय जनता पार्टीचे स्थानिक स्वराज्य संस्थेचे निवडणूक प्रमुख आदरणीय माजी आमदार रामप्रसादजी बोर्डीकर साहेब, माजी मंत्री सुरेशरावजी वरपुडकर साहेब, माजी आमदार सीतारामजी गंधाड बाबा आणि गंगाखेडमध्ये आमदार रत्नाकररावजी गुट्टे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली परभणी जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टी ताकदीनं मैदानात उतरलेली आहे. नक्कीच विकासाच्या मुद्द्यावर महानगरपालिकेला जे अपयश आलं ते अपयश कुठेतरी याजासकट परत करण्यासाठी आणि सर्वसामान्य जनतेचं आशीर्वादानं आणि बूथ अध्यक्ष ते मंडळाध्यक्ष, जिल्हा पदाधिकारी, प्रदेश पदाधिकारी सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याच्या मेहनतीच्या जोरावरच आम्ही भारतीय जनता पार्टीचा जिल्हा परिषदेवर झेंडा फडकणार. खरं पाहिलं तर परभणी महानगरपालिकेमध्ये तुम्ही शिंदेच्या शिवसेनेसोबत युती केली ठरली होती, पण ऐनवेळेस तुटली आणि त्याचा परिणाम एकंदरीत महानगरपालिकेच्या निकालावर दिसून आला. तेच परिणाम जिल्हा परिषदमध्ये देखील होणार होते, पण त्यांच्यासोबत युती ठरली होती. पण असं काय घडलं की अचानक शेवटच्या क्षणी तुम्हाला युती तोडावं लागली? बैठकीमध्ये एखाद्या वेळेस गोष्टी ठरल्यानंतर त्यामध्ये जिल्ह्यातील नेत्यांनी बदल करायला नाही पाहिजे. जिंतूरला जागा ठरली होती, 1 द्यायची, 2 द्यायच्या, तिथे 3-4 ठिकाणी फॉर्म भरले. त्यामुळं शिंदे गटाकडूनच ही सुरुवात झाली. भारतीय जनता पार्टीचे अनेक निष्ठावंत या काळात नाराज झाले आणि त्यांनी पक्ष सोडून गेला. याचा परिणाम काही होईल का निवडणुकांवर? आणि त्यामुळं परभणी मतदारसंघामध्ये सुद्धा मग आम्ही 4 उमेदवार उभे केलेले आहेत. त्यामुळं सुरुवातीला आमचे 47 उमेदवार आम्ही उभे केले होते. ती यादी पण आपण पाहिली, सोशल मीडियावर जाहीर केली. पण ही युती आमची तुटल्यामुळे आणि मैत्रीपूर्वक लढत झाल्यामुळे आता आमची 50 उमेदवार भारतीय जनता पार्टीचे. युती तुटल्याचे काही परिणाम होतील? महानगरपालिकेमध्ये समीकरण वेगळं असते. मुस्लिम समाज बांधवाची संख्या 32% आहे आणि विकासा कुठलाही अजेंडा उद्धव सेनेकडे नाही. हे सर्व हिंदू समाजाला माहीत आहे, का मुस्लिम समाजाला बी माहीत होईल काही दिवसामध्ये. प्रचंड पैशाच्या जोरावर महानगरपालिकेमध्ये
परभणी जिल्ह्याचे उद्धव सेनेचे खासदार सन्माननीय बंडू जाधव साहेब असतील आणि आमदार राहुलजी पाटील साहेब असतील यांनी प्रचंड पैशाचा वापर केला आणि शहरातल्या लोकांची दिशाभूल केली. पण ग्रामीणमधली जनता, सर्वसामान्य जनतेला माहिती आहे विकास कोण करू शकते. केंद्रात मोदी साहेबांचं सरकार आहे, भारतीय जनता पार्टीचं. राज्यात देवाभाऊचं सरकार आहे, भारतीय जनता पार्टीचं. जिल्ह्यात पालकमंत्री माननीय आमदार मेघनादिदी बोर्डीकर आहेत, भारतीय जनता पार्टीच्या. त्यामुळं आपली जिल्हा परिषद सुद्धा भारतीय जनता पार्टीचीच निवडून द्यायची हे सामान्य जनतेने ठरलेलं आहे. खासदार साहेबांनी सांगितलं की जर शिंदे सेनेसोबत भाजपने युती तोडली नसती तर त्यांच्या 2-3 जागा वाढल्या असती आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या कमी झाल्या असत्या. खरंच हे असं काही घडलं असतं महापालिकेत? महापालिकेमध्ये एकंदरीत परिस्थिती वेगळी अशी तुम्हाला म्हणलं मी. पण जिल्हा परिषदला तसं काही होणार नाही. जिल्हा परिषदला मी तुम्हाला अभिमान सांगतो, आमचा बूथ अध्यक्ष असेल, मंडळ अध्यक्ष असेल, मोर्चाचे अध्यक्ष असतात, जिल्हा पदाधिकारी असतात, प्रदेश पदाधिकारी असतात, आजी माजी लोकप्रतिनिधी असतात, या सर्वांच्या मेहनतीवरच भारतीय जनता पार्टी ताकदीनं या जिल्हा परिषदेवर भारतीय जनता पार्टीचाच झेंडा सर्वसामान्य जनतेच्या आशीर्वादानं फडकणार आहे. एकंदरीत संपूर्ण निवडणुकांमध्ये भाजपकडून प्रचंड पैशाचा वापर केला जातोय असाही खासदारांनी आरोप केलाय आणि त्यांनी असं सांगितलंय की पालकमंत्री असतील, राज्यमंत्री असतील किंवा भाजपचे जे जिल्हाध्यक्ष आहेत त्यांनी डिबेटला समोरासमोर यावं आणि 8 वर्षात त्यांनी काय काम केलंय ते पण दाखवून द्यावं. सन्माननीय जिल्ह्याचे खासदार साहेबाला कधी बी केव्हा बी बोलवा, आम्ही तयार आहेत. मला आपल्याला एकच सांगायचे, खासदार साहेब, परभणी जिल्ह्यातील मायबाप जनतेने तुम्हाला 2दा आमदार केले, 3ऱ्यांदा खासदार केले आणि त्यामध्ये 2-3 वेळेस माझा पण सिंहाचा वाटा आहे. मी आपल्याला साधा प्रश्न विचारला की एक विकासाचं काम दाखवा आणि 1 लाखाचं बक्षीस घेऊन जा. मेडिकल कॉलेज कोणाच्या काळात मंजूर झालं? आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी मंजूर केलं, देवाभाऊंनी. IT कंपनी आली या परभणी जिल्ह्यामध्ये, बाप नावाची कंपनी शेलूमध्ये पालकमंत्री महोदयांनी आणली. परभणी जिल्ह्यामध्ये जे हवे रस्ते झालेत, हा विकास नाही का हो? हा दिसत नाही. ते चष्मा लावतात पण दुसरा चष्मा लावतात, दुसरा एक चष्मा लावायची गरज आहे काय की त्यांना? आज गंगाखेड ते जिंतूर रोड, गंगाखेड ते परभणी रोड असेल, परभणी ते जिंतूर रोड असेल आणि प्रत्येक ग्रामीण भागातून जे हवे जोडल्या गेलेत ते कोणाच्या काळात विकासाची कामं झालेत? तुम्ही आम्हाला तुमचं एखादं विकासाचं काम दाखवा खासदार साहेब, आणि तुम्ही आमच्यावर आरोप करायले. कुठे बी कधी बोलवा, आम्ही याला तयार आहे, काय अडचण नाही. याशिवाय गंगाखेड विधानसभेमध्ये ऐन वेळेस तुमच्याकडून भाजपकडून रत्नाकर गुट्टेंशी युती झाली. या सगळ्या एकंदरीत परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीचे अनेक निष्ठावंत या काळात नाराज झाले आणि त्यांनी पक्ष सोडून गेला. याचा परिणाम काही होईल का निवडणुकांवर? काय परिस्थिती आहे गंगाखेड? गंगाखेड मतदारसंघामध्ये सन्माननीय सध्याचे आमदार रत्नाकररावजी गुट्टे साहेबांनी असं ठरविलं की भारतीय जनता पार्टीसोबत त्यांना राहायचं आणि माझे उमेदवार मी कमळा उभे करतो. आता एखादा मित्र पक्षाचा रनिंग आमदार म्हणतो की मला भारतीय जनता पार्टीकडून माझे उमेदवार उभे करायचे, त्यामुळे भारतीय जनता पार्टीने निर्णय घेतला. भारतीय जनता पार्टीचे 7 उमेदवार आणि त्यांचे 10 उमेदवार असे 17 उमेदवार आम्ही ताकदीनं मैदानामध्ये उतरलेले आहेत आणि सर्वे करूनच आम्ही तिथं तिकीट दिलेले आहेत. त्यामुळं काही जणांवर खरंय अन्याय झाला, पण अन्याय भारतीय जनता पार्टीने एखादा निर्णय घेतल्यानंतर पक्षापेक्षा कोणी याचे मोठा नसतो. कारण भारतीय जनता पार्टी कोण्या कुटुंबाचा परिवाराचा पक्ष नाही. काँग्रेस म्हणलं तर गांधी परिवाराचा पक्ष आहे, राष्ट्रवादी म्हणलं तर पवार परिवाराचा पक्ष आहे आणि शिवसेना म्हणलं तर ठाकरे परिवाराचा पक्ष आहे. पण या देशामध्ये मी तुम्हाला अभिमानानं सांगतो, 18 पगड जातीचा जर पक्ष कुठला असेल तर त्या पक्षाचं नाव आहे भारतीय जनता पार्टी. प्रत्येक समाजाच्या माणसाला विकासाच्या मुद्द्यावर आणि कामाच्या जोरावरच या पक्षामध्ये संधी मिळते. ज्यांनी निष्ठावंताच्या मुद्द्यावर पक्ष सोडलाय त्यांना आजपर्यंत भारतीय जनता पार्टीने काही दिलं होतं का नाही? भरपूर दिलेलं आहे. कोणाला जिल्हा परिषद सभापती केलं, नगराध्यक्ष केलं, नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पूर्ण अधिकार त्यांच्या बंधूला दिले, नगरसेवक सुद्धा कोणते उभे करायचे सर्व अधिकार त्यांना दिले होते, पण ते यश आणू शकले नाही. त्यामुळं पार्टीनं थोडी एखाद्या वेळेस
पक्ष जर थांबा म्हणला थांबावं लागते. लगेच माझ्यावर अन्याय झाला ना, काय अन्याय झाला तुमच्यावर? तुम्हाला सभापती केलं, नगराध्यक्ष केलं, एवढी ताकद तुमच्या मागं पक्षाने उभी केली. तुम्ही थोडे थांबले असताल तर पक्षाने यापेक्षा तुम्हाला मोठी संधी दिली असती. लोकसभा निवडणुकीच्या वेळेस भारतीय जनता पार्टी महायुती सोबत आमदार महादेव जानकर यांनी निवडणूक लढवली आणि आज तेच महादेव जानकर काँग्रेसच्या सोबत आहेत आणि ते संपूर्ण जिल्ह्यामध्ये फिरतायत की या भारतीय जनता पार्टीला मतदान देऊ नका, हा लुबाडांचा पक्ष आहे, हा पैशावाल्यांचा पक्ष आहे. सन्माननीय महादेवरावजी जानकर साहेबाला माझा एक प्रश्न आहे, कशामुळं भारतीय जनता पार्टीला मतदान नाही करायचं? तुम्हाला 2दा आमदार केल्यामुळं, तुम्हाला 5 वर्षे कॅबिनेट मंत्री केल्यामुळं, तुम्हाला इथं लोकसभेचे तिकीट दिलं, स्वतः देशाचे पंतप्रधान या परभणीमध्ये आले, तुम्हाला लहाना भाऊ म्हणले, अख्खी ताकद भारतीय जनता पार्टीनं तुमच्या मागे उभी केली. याच्यामुळं भारतीय जनता पार्टीला मतदान नाही करायचं का? धनगर समाजाला 2 कॅबिनेट मंत्री केल्यामुळं, धनगर समाजाचे 3 आमदार केल्यामुळं, धनगर समाजाला अहिल्यानगर जिल्ह्याला नाव दिल्यामुळं, सोलापूर विद्यापीठाला अहिल्यानगर नाव दिल्यामुळं, अहिल्यादेवी होळकरांचं नाव दिल्यामुळं, कशामुळं मतदान भारतीय जनता पार्टीला नाही करायचं? जानकर साहेबांना माझा प्रश्न आहे. एवढी ताकद तुम्हाला भारतीय जनता पार्टीने दिली असताना तुम्ही जर असं बोलत असता, तुमचं कोण ऐकणार आहे? हो, तुमचं कोणी ऐकणार नाही. आज तुमची काय परिस्थिती आहे? जिल्ह्यात आला तर कोणी विचारायला तयार नाही तुम्हाला. तुम्ही स्वतःही तुमची स्वतःची अवस्था करून घेतलेली आहे. जानकर साहेबांना मला विनंती करायची, भारतीय जनता पार्टीवर जरा बोलताना जरा आरशात एकदा पहा आणि भारतीय जनता पार्टीने काय काय केले तुमच्यासाठी जरा आठवा. तुम्ही जर भारतीय जनता पार्टी सोबत राहिले असते तर आज मंत्रिमंडळामध्ये असले असते. काही गप्पा करू नका. आणि तुम्ही आता संपलेल्या जहाजमध्ये बसलेत हो, त्या काँग्रेसमध्ये. ती संपली. कुठे आहे काँग्रेस? विनंती, ठीक आहे, विनंती माझी जानकर साहेबाला, तुम्ही भारतीय जनता पार्टीवर बोलण्याचा तुमचा अधिकार नाही. खूप काय दिलं भारतीय जनता पार्टीनं, खूप घेतलं तुम्हाला, खूप दिलं. समाजाने मी तुम्हाला खूप डोक्यावर घेतलं हो, पण तुम्ही समाजाला आणि भारतीय जनता पार्टीला जर असं बोलत असाल भविष्यामध्ये तुम्हाला तुमच्या मागं कोण राहणार आहे? या संदर्भात आता या सगळ्या परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टी जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीने निवडणूक लढवते, मतदारांना तुमचं काय आव्हान असणार? बायबाप जनतेला माझी हात जोडून विनंती आहे, विकासाला मतदान करा. आज कुठेतरी परभणी जिल्ह्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचं लक्ष आहे. 12 वर्षानंतर परभणी जिल्ह्याला पालकमंत्री पद मिळालंय, राज्यमंत्री पद मिळालंय. 5 चांगले खाते आपल्या माननीय नामदार मेघनादिदी बोर्डीकर साकोरे यांना दिलेत आणि पालकमंत्री सुद्धा 18 घंटे काम करणारे आहेत. परभणी जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आपल्या आजूबाजूच्या गावातून जे रस्ते झालेत, हायवे रोड झालेत, कुठेतरी विकास होत आहे. आणि भारतीय जनता पार्टीचं लक्ष आणि फार मोठ्या अपेक्षा आपल्या परभणी जिल्ह्यातील मायबाप जनतेकडून आहेत. सर्व काही भारतीय जनता पार्टी मायबाप जनतेला न्याय देईल, 18 पगड जातीच्या माणसाला न्याय देईल, विकासाचं कामं करतील. आणि जिल्हा परिषद पंचायत समिती म्हणजे मिनी मंत्रालय आहे, गावगाड्यातली ही निवडणूक आहे. त्यामुळं आपल्या सर्वांना विनंती करतो, आम्ही काम करणारी माणसं आहोत. 18 घंटे आम्ही काम करतो. कोणाचा दवाखान्याचा प्रश्न असला, कोणाची गाडी पकडली, कोणाचा पोलीस स्टेशनचा प्रश्न असला, तहसीलचा प्रश्न असला, कलेक्टर ऑफिसचा प्रश्न असला, सामान्य माणसाला कुठे अडचण आली, दवाखान्यात अडचण आली, बिल जास्त झालं, बिल कमी करा, आम्ही सर्व गोष्टी मायबाप जनतेच्या आशीर्वादानं 18 घंटे करतो. एकदा या जिल्हा परिषदेवर तुमच्या आशीर्वादानं भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकवा. नक्की तुम्हाला अभिमानानं सांगतो, परभणी जिल्ह्यात जे 25 वर्षात झालं नाही ते पुढच्या 5 वर्षात भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून विकासाच्या रूपानं होईल. एवढीच विनंती मायबाप जनतेला हात जोडून विनंती करतो. खरं तर मागच्या 25 वर्षात जे परभणी जिल्ह्यात झालं नाही ते आगामी 5 वर्षामध्ये करून दाखवू, असाच काहीसा निर्धार करून परभणी जिल्ह्यातल्या मतदारांना भारतीय जनता पार्टीला मतदान करण्याचं आव्हान भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष सुरेशजी भुमरे यांनी केलं आहे. तुम्हालाही काय वाटतं, एकंदरीत सध्या परभणी जिल्ह्यातल्या निवडणुकांमध्ये काय चालू आहे, कुठले प्रचारात मुद्दे आहेत, याविषयी आपले मत जरूर कळवा. story.com साठी राजेश लटपटे, परभणी.